पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विटेवर 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 करकटाय बरे ठेवणे या तुळसी हर गळा कासे पितांबर करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया तुळसी हर गळा कासे पितांबर तुळसी हर गळा कासे पितांबर आवडे आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हर गळा कासे पितांबर तुळसी हर गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हर गळा कासे मकर कुंडले तळपते श्रवणे मकर कुंडले तळपते श्रवणे मकर कुंडले तळपते श्रवणे मकर कुंडले तळपते श्रवणे कंठे कौस्तुभ मणी विराजित कंठे कौस्तुभ मणी विराजित तुळसी हर गळा कासे पितांबर तुळसी हर गळा कासे पितांबर तुळसी हर गळा कासे तुळसी हर गळा कासे पितांबर तुळसी हर गळा कासे पितांबर गळा
पितांबर तुळशी हार गळा कासे 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 पितांबर आवडी निरंतरा हेच ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर कुमार कुमार गोपार गोमाय गोपार गोमाय गोपार गोमाय कुमार कुमार गोपार गोमाय गोपार हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 जय जय राम रूप पाहता लोचने 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 सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने साजने तोहा विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृतांची जोडी बहुत सुकृतांची जोडी होता सुकृताची जोडे होता सुकृताची जोडे म्हणून विठ्ठल आवडे म्हणून विठ्ठल आवडे आवडे तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तोहा
याजसाठी देवा घेईना मी जन्म याजसाठी देवा घेईना मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया नाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन चालू लोटांगण महाद्वारे चालू लोटांगण महाद्वारे चालू लोटांगण महाद्वारे आनंदे निर्भर असो भलते ठाई आनंदे निर्भर शोभते ठाई आनंदे निर्भर असो भलते ठाई आनंदे निर्भर शोभते ठाई सुख दुःख नाही जाड आम्हा सुख दुःख ताडना जनमा सुख दुःख ताड आमा अनेक सायास न करी न धरी अस अनेक सायास न करी नरदे आस अनेक सायास न करी नरी अस अनेक सायास न करी नरदरी आस होई न उदास सर्व भावे होई ना उदास सर्व भावे होई ना उदास सर्व भावे मोक्ष मधुरी कामारी येतात मोक्षावा घरी कामारी दास मोक्ष मधुरी कामारी येतात मोक्षावा घरी कामारी दास होय सांगो कैसी तुका माने ओय सांगू तैसे तुका मने ओय सांगू तैसे तुका मने हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन राजू लोटांगण राजू लोटांगण महाद्वारी राजू लोटांगण महाद्वारी गोपाल कुमार हे गोपाल कुमार गोपाल कुमारी गोपाल कुमार हे गोपाल कुमार गोपाल कुमार आगे न में जन्म याज साथ देवा गे न में जन्म याज साथ देवा गे न में जन्म याज साथ देवा गे न में जन्म याज साथ देवा तुझे चरण सेवा साधवया तुझे चरण सेवा साधवया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन तुझे चरण सेवा साधवया तुझे चरण सेवा साधवया संतांचे
घालीन लोटांगण महाद्वारी हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी आनंदे निर्भर असो भलते ठाई सुख दुःख नाही चाडाम हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वार अनेक सायास न करीन न धरी आस होईन उदास सर्व भावे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वार मोक्ष आम्हा घरी मोक्ष आम्हा घरी कामारी दासी होय सांगो तैसी तुका म्हणे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ओम नमो जियाद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमते प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी नमो सद्गुरु तुकया
ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती समचरण सरोजम सांद्र नीलाबुधाबम जगन निहितपान मंडनम मंडनानम अरुण तुलसी माला कंजरम कंजनेत्रम सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करो प्रथम पांडुरंग करो प्रथम बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास जगुपदाने कथेचा विचार बाबाजी सद्गुरु दास ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो
पावन झालो नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सतकवीवर परापत गुरु ज्ञानदेव भगवंत जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी अनो मानवी दिव्य रूपेची केली न त्यागिता हे देव लोकासी नेली तुका तोची तो हा परब्रह्म प्रकाशे जळी रक्षिले निर्जीव का गदासी धन्य जन्मभूमी जिथे जन्मलो मी धन्य कर्मभूमी जिथे वाढलो मी धन्य तिची जाऊ धन्य तो शिवाजी जयाची उदर कुशी जन्मले धर्मवीर संभाजी पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया नमी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वांग श्रीमंत श्री संत देहनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे पंचम वेद म्हणून ज्यांचा गाथा साक्षात भगवंत परमात्म्यानं डोक्यावरती घ्यावं आणि रात्रंदिवस आनंदानं नाचावं असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय. कोण जगद्गुरु तुकोबाराय? जाळोनी संसार वैसलो अंगणी ते जगद्गुरु तुकोबाराय. कोण जगद्गुरु तुकोबाराय? ज्यांनी भक्ती आणि शक्ती एकत्र येऊन वयाच्या 16व्या वर्षी ज्या राजांनी स्वराज्याची स्थापना केली त्या छत्रपती शिवाजी राजांचे एकमेव आद्यगुरु म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. अशा अधिकारी पुरुषाचा अभंग आज या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला आहे. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय जन्माला आल्यानंतर हा मनुष्य देह कोणत्या कारणी लावावा हे या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय प्रतिपादित करतात. विठ्ठल माणसाला जन्माला आल्यानंतर काहीतरी करावं लागतं, मान्य. सकाळी पहाटे उठल्यापासून संध्याकाळी अंथरुणावर झोपेपर्यंतचे तर रोजचं नेमलेलं काम करतो त्याला म्हणायचं नित्यकर्म. आणि जे ठरवून केलेलं कार्य असतं त्याला म्हणतात नैमित्तिक कर्म. भगवंत परमात्मा आपल्या घरी जर जन्माला आले तर आपल्याला किती आनंद होतो महाराज. देवघराला आला देवघरा आला देवघराला आला देवघरा आला भक्ती सन्मान पूजिला भक्ती सन्मान पूजिला देवघरा आला आला देवघरा आला. देव आपल्या घरी यायचं म्हटल्यानंतर किती आनंद होतो. ज्या वेळेला प्रभू श्री रामचंद्र 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून अयोध्येला परत आले,
प्रभू श्री रामचंद्र अयोध्येत येणार म्हटल्यानंतर अयोध्येमध्ये किती आनंद झाला, किती आनंद झाला. त्या आनंदाचं शब्दात वर्णन करणं शक्य नाही महाराज. मग प्रभू श्री रामचंद्र अयोध्यामध्ये येणार, सगळ्या प्रजेला आनंद झाला. आमचा राजा येतोय. हो. आणि मग त्या आनंदाच्या भरामध्ये काही केलं, गुढ्या उभारल्या, तोरणे बांधली, सडा सारवण रांगोळ्या. तुम्हाला देवाच्या घरी जायचं म्हटल्यानंतर आनंद होतो का? मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगी झाली म्हटल्यानंतर जिलेबी वाटायची, मुलगा झाला म्हटल्यानंतर काय त्या पैशाला माप नाही, एवढे पेढे वाटायचे का? मुलगा झाला. हो की नाही? किती आनंद, किती आनंद. आणि उद्या तोच बाप गेल्यानंतर किंवा म्हातारा झाल्यानंतर त्याला ज्या वेळेला काठीची गरज असते, ज्या वेळेला आधाराची गरज असते, त्या वेळेला हाच मुलगा ज्या मुलासाठी त्या आईबापानं रात्रंदिवस एक केलेला असतो, त्याची जाणीव त्याला असते? नसते महाराज. असते पण थोडक्यात. हो की नाही? मग ज्या वेळेला त्या बापाला आधाराची गरज आहे, त्यावेळेला त्याला जर सांगितलं ना, दादा माझ्या गोळ्या संपल्यात, आणून देतो का रे? थांबा बाबा, आज पैसे नाही, 2 दिवसानं आणू, तोपर्यंत म्हातारा मरा नका मेलं तर काही गरज नाही. हे की नाही? म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की देव घरी आल्यानंतर आपल्याला किती आनंद होतो, तसं आपल्याला जर देवाच्या घरी जायचं म्हटलं तर आनंद होतो का? नाही होत. झाला पाहिजे. देव जर तुमच्या घरी आनंदाने येत असतील तर तुम्ही देवाच्या घरी जाताना कसं गेलं पाहिजे महाराज? हसत गेलं पाहिजे. तुम्ही म्हणताल देवाच्या घरी जाताना लोक मरून जातात, मेल्यानंतर कसं काय हसायचं? पण नाही महाराज, जगद्गुरु तुकोबारायांची वाणी आहे, हसतच देवाच्या घरी गेलं पाहिजे. कारण इथं पाठवताना भगवंत परमात्म्यानं तशी योजना करून पाठवलेली. कसं काय? शरीराची होय माती कोणी नाही ती सांगती, ओ माझं 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 काही खरं नाही तुझं. किती करा रात्रंदिवस एक करा, सगळ्यांसाठी स्वतःचा जीव मारून पिचुंड बांधून ठेवा, कोण म्हणणार नाही आमच्यासाठी केलं. आपणच किती म्हणतोय तेव्हा बाकी आपल्याला म्हणणार प्रश्नच नाही. आपणच म्हणतोय तुम्ही काय केलंय आमच्यासाठी, आम्ही आमच्या स्वकर्तृत्वावर उभे आहोत. आपणच म्हणतोय, आपली पोरं आपल्याला का नाही म्हणणार? विठ्ठल मग या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर भगवंत परमात्मा या मृत्यू लोकांमध्ये जर अवताराला आलेले तर त्यांच्या रूपानं त्यांची आपण जयंती साजरी करतो. आणि संत महात्मे जर ही भूमी सोडून वैकुंठ धामाला निघून गेले तर त्यांच्या रूपानं आपण त्यांची पुण्यतिथी साजरी करतो. देवाच्या येण्यानं देवाची जयंती, संतांच्या जाण्याने संतांची पुण्यतिथी. मात्र जीवाच्या जाण्यानं, जीवाच्या येण्यानं आपण काय करतो? जन्मदिवस साजरा करतो, वाढदिवस साजरा करतो. आता वाढदिवस साजरा करायची महाराज ठिकाणच घरची राहिली नाहीत. हॉटेलमध्ये जाऊन वाढदिवस साजरा करायचा. हो की नाही? पार्ट्या काय, नाचगाणं काय, डीजे काय. हो की नाही? अहो मी तर सांगेल, हा जो डीजे वाजवताय ना, सांगू का तुम्हाला, छत्रपती शिवाजी राजांचा आज राज्याभिषेक सोहळा आहे. या छत्रपती शिवाजी राजांची जयंती आली ना 19 फेब्रुवारीला, चंद्रकोर काढायची पोरांनी कपाळावरती. हो की नाही? भगवे वस्त्र घालायचे, डीजे आणायचा, गाणी कोणती लावायची मी नाही सांगत, इथं उभं राहून सांगायची पद्धतच नाही, ते नाही सांगितलेलंच बरं आहे. अहो मी तर सांगेल तुम्हाला, छत्रपती शिवाजीरायांची जयंती साजरी करता, पण ज्या वेळेला छत्रपती शिवाजीराजांची जयंती साजरी करताना त्या वेळेला तुम्हाला सगळं नाही त्यांच्या इतकं वागता आलं तर कमीत कमी व्यसनी तरी होऊ नका, ही छत्रपती शिवाजीराजांची शिकवण आहे. अशा छत्रपती शिवाजीराजांनी पायी दिंडी सोहळे काढले तेव्हापासूनचे. आपण वारीला जातो, पहिली लोकही वारीला जायचे, पण त्याच्या पाठीमागं स्वार्थ नव्हता महाराज. आत्ताची माणसं आपणही वाऱ्या करतोय, पण आपल्याला वारीला किती दिवस चालायचं असतं महाराज? 15 दिवस चालायचं असतं. की नाही? मग 15 दिवस वारीला चालायचं असल्यानंतर आपण काय करतो? इस्त्रीचे ड्रेस, है की नाही? तुमचं गंध पावडर, तुमचा अष्टगंध काय असेल ते. महत्त्वाचा विषय म्हणजे सेंटची बाटली. हो की नाही? कारण कपडे धुवायला काही सोय नसती ना, 15-15 ड्रेस आपले बरोबर घेऊन जायचे. इतकी सोय
पहिलं होतं का हो महाराज तसं? आता सगळं बदललंय, काही राहिलेलं नाही. म्हणून जन्माला आल्यानंतर हा देह काय कारणी लावायचा हे जगद्गुरु तुकोबराय सांगतात. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी दोन प्रकारचे भक्त सांगितले. एक म्हणजे श्रीमंत भक्त आणि दुसरा म्हणजे दरिद्री भक्त. श्रीमंत भक्त कोणाला म्हणायचं आणि दरिद्री भक्त कोणाला म्हणायचं पहा. श्रीमंत भक्त जगद्गुरु तुकोबराय याला म्हणतात ज्याच्याकडे आपण व्यवहारामध्ये पाहतो, ज्याच्याकडे गाडी बंगला पैसा आडके खूप सोनं नाणं ज्याच्याकडे आहे ना, त्याला आपण आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये श्रीमंत म्हणतो, हो की नाही? आणि भिकारी कोणाला म्हणायचं, दारिद्र्य कोणाला म्हणायचं? ज्याच्याकडे काहीच नाही, जो फुटपाथवर राहतो, दोन वेळचं जेवण तर सोडाच महाराज, एक वेळचं जेवण सुद्धा ज्याला पोटभर मिळत नाही ना, त्याला आपण दरिद्री म्हणतो, हो की नाही? परंतु जगद्गुरु तुकोबराय सांगतात हे झालं व्यवहारामध्ये, पण तुम्ही आणि आम्ही जी श्रीमंताची आणि दरिद्रीची व्याख्या करतो ना ती अगदी वेगळी आहे. आणि जगद्गुरु तुकोबराय जी श्रीमंताची आणि दरिद्रीची व्याख्या करतात ती अगदी वेगळी आहे. तुम्ही म्हणताल ते कसं काय? जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं दरिद्री भक्त कोणाला म्हणावं, त्यावरती माऊलींनी प्रमाण दिले पहा. असोनी इंद्राची संपत्ती परी समाधान नाही चित्ती. ज्याच्याकडे अमरत्व असं सिंहासन आहे, ऐरावतासारखं वाहन आहे, महासिद्धीची भांडार आहेत, अमृताची कोठार आहेत, विशेषतः कामधेनु ज्यांच्याकडे आहे, तिथं ऐश्वर्याला काय कमतरता आहे महाराज? आणि एवढं सगळं ऐश्वर्य असताना सुद्धा जर त्याच्या चित्तामध्ये समाधानच नसेल तर त्याला जगद्गुरु तुकोबरायांनी दरिद्री ही उपमा दिली आहे पहा. दरिद्री भक्ताची उपमा दिली. मग श्रीमंत भक्त जगद्गुरु तुकोबरायांनी कोणाला म्हटलंय पहा. जो फुटपाथवर राहतोय, दोन वेळचं जेवण सोडा, ज्याला एक वेळचंही जेवण पोटभर मिळत नाही, आपल्यासारख्यांना उष्ट फेकून दिलेलं जे करून आपल्याला खायचंच नाही, ते टाकून दिलेलं अन्न जे पेपर उचकटून जो व्यक्ती खातो, आणि एवढं सगळं खाताना सुद्धा, एवढी बिकट परिस्थिती असताना सुद्धा त्याच्या चित्तामध्ये समाधान असतं, त्याला जगद्गुरु तुकोबरायांनी श्रीमंत भक्ताची उपमा दिली. कारण जगद्गुरु तुकोबराय सांगतात, मला सांगा आता जगद्गुरु तुकोबराय हे श्रीमंत भक्त होते की दरिद्री भक्त होते? व्यावहारिक दृष्टीने जर पाहिलं तर जगद्गुरु तुकोबराय हे दरिद्री भक्त होते. कारण ते स्वतः सांगतात आम्हीच दैव चुडके जवळी येतात चोर दाके, जाऊ पुढे बिके कुत्री घर राखीती, नांदणू काहीची सांगा. हो, हे व्यावहारिक दृष्टीने झालं. मग परमार्थिक दृष्टीने जगद्गुरु तुकोबराय परमार्थिक दृष्टीने श्रीमंत भक्त होते. कसं काय? अहो, ज्या भगवंत परमात्म्यानं जगद्गुरु तुकोबरायांना या मृत्यू लोकामध्ये अवताराला आणलं, त्या जगद्गुरु तुकोबरायांनी जन्माला आल्यापासून जन्माच्या शेवटापर्यंत फक्त भगवंत मला प्राप्त करायचा आहे ही ज्याच्या अंतकरणामध्ये भावना होती ना, त्याला म्हणावं जगद्गुरु तुकोबराय. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. म्हणजे सांगायचंय असं की ज्या जगद्गुरु तुकोबरायांनी मृत्यू लोकामध्ये अवतार आल्यानंतर स्वतःच देह भगवंत परमात्म्याच्या चरणी अर्पण केला, अशा जगद्गुरु तुकोबरायांनी स्वतःचं जीवन देवाच्या चरणावरती तर वाहिलंच आहे,
परंतु किती जरी देवाची सेवा केली, ज्याही वेळेला जगद्गुरु तुकोबाराय जन्माला आले ना, त्याही वेळेला त्यांनी फक्त भगवंत प्राप्तीचीच अपेक्षा केली. आणि ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी भगवंत प्राप्तीची अपेक्षा केली, एवढी भगवंताची सेवा करून सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांच्या मनाची तृप्ती नाही झाली महाराज. तरीसुद्धा जगद्गुरु तुकोबारायांना वाटायचं की माझ्या मनासारखी सेवा नाही झाली. मग याच्यासाठी पर्याय काय? देवा मला पुन्हा जन्माला घाल आणि मी पुन्हा जन्माला येणार, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. ते नाही बरं, ते नव्हे. देवा मला जन्माला घाल कशासाठी? राजकारण करण्यासाठी नव्हे, देवाची सेवा करण्यासाठी. अभंगाचं प्रथम चरण. गेला मी जन्मायासाठी देवा, 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 गेला मी जन्मायासाठी देवा. तुझी चरण सेवा सदावाया, तुझी चरण सेवा सदावाया, तुझी चरण सेवा सदावाया, तुझी चरण सेवा घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. आता जगद्गुरु तुकोबारायांनी देवाकडे जन्म मागितलाय, पण कशा करिता? तुझी चरण सेवा साधावया. ओ देवा, तुझी सेवा करायची रे मला माझ्या मनासारख्याने, म्हणून मला जन्माला घाल. तशी सेवा आपण नाही करत देवाची, आणि तशी सेवा करत नाही म्हणून तर इतके फॅन लावले तरी सुद्धा गरमच होते. विठ्ठल मला सांगा, आपण जर देवाच्या मनासारखी सेवा केली असती ते हे ऋतू बदलले असते का? नसते बदलले. वेळेवरती पाऊस पडला असता. एवढा पाऊस पडतोय तरी सुद्धा उष्णता कमी आहे का? नाही. हे आपल्या कर्माचं फळ आहे आपल्याला, बाकी काही नाही. विठ्ठला जगद्गुरु तुकोबारायांनी देवाकडे जन्म मागितला, पण जन्माला यायचं काही सुखाचं नाही महाराज. हो, जन्माला यायचं सुखाचं नाही. 84 योनी फेरे मारल्यानंतर एकदा मनुष्य जन्म आहे महाराज. जन्माला यायचं काही सुखाचं नाही. आता मला सांगा, ज्या वेळेला आपण आपल्या आईच्या गर्भामध्ये असतो ना, त्यावेळेला काय असतं? आईला डोहाळे लागतात. मग आता डोहाळे कसे लागले पाहिजेत? महिला मंडळ असे डोहाळे. कोणी कोळसे खाते, कोणी चहा पिते, पाट्यावरची चटणी खाल्ली पाहिजे, जरा स्ट्रॉंग राहते माणूस काम करायला, है की नाही? पाट्यावरची चटणी खाल्ली पाहिजे.
पण मला सांगा, मिसरी लावणं आणि कोळसे खाणं, दळण करायला घेतलं तर त्या गव्हाच्या दळणामधले खडे खडे बाजूला काढून ते खाणं, हे काय डोहाळ्याची लक्षणं आहेत का हो महाराज? ही तुमची हौस आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मी तर म्हणेल ही तुमची हौस आहे. डोहाळे कसे लागले पाहिजेत सांगू का? छत्रपती शिवाजी राजांच्या आईसारखे डोहाळे लागले पाहिजे. ज्या राजानं वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली, अहो डोहाळे कसे लागले होते जिजाबाई साहेबांना? घोड्यावरती स्वार व्हावं, दांडपट्टा चालवावा, तलवार चालवायला शिकावं. हो, ज्यांनी रामायण वाचलं, ज्यांनी भगवत कथा वाचल्या, आणि म्हणून ज्यांनी हे सगळे डोहाळे पुरवले ना, म्हणून त्यांच्या पोटी एवढं स्वराज्य रक्षक छत्रपती उपमा ही कोणालाही नसते महाराज. आपल्याला का नाही? आपल्याला का नाही कोणी संत म्हणत? नाही म्हणू शकत. कोणालाही उपमा शोभत नाही, म्हणून छत्रपती उपमा ही कोणालाही दिली जात नाही. छत्रपती उपमा ही कोणाची असते सांगू तुम्हाला? स्वराज्याचा रक्षक, जनतेचा रक्षक, प्रजेचं छत्र, आणि अशा प्रजेचं छत्र असणारा त्यांचा पती म्हणजे छत्रपती. अशा छत्रपती शिवाजी राजांच्या पावनभूमीमध्ये आपण जन्माला आलो महाराज. म्हणून डोहाळे कसे लागले पाहिजेत? अहो दररोज एक तरी तुकोबरायांचा अभंग पाठ करावा, याचे डोहाळे लागले पाहिजे. हरिपाठ वाचावा, याचे डोहाळे लागले पाहिजेत. हो, नित्य नेमानं आंघोळ केल्यानंतर दररोज तुळशी मातेला 1 तांब्याभर पाणी, हळदी कुंकवाचं बोट आणि अगरबत्ती लावल्यानंतरच आपण पाणी प्यावं, चहा प्यावं, हा दररोजचा नित्यनेम असावा. भावे तुळशी दळ पाणी जोडा हात, भावे तुळशी दळ पाणी जोडा हात, भावे तुळशी दळ पाणी जोडा हात, भावे तुळशी दळ पाणी जोडा मनावे पतेत वेळो वेळा, मनावे पतेत वेळो वेळा, भावे तुळशी दळ पाणी जोडा हात, भावे तुळशी दळ पाणी जोडा हात. मनावे पतेत वेळो वेळा, मनावे पतेत वेळो वेळा, भावे तुळशी दळ पाणी जोडा हात, भावे तुळशी दळ पाणी जोडा वा गुरुजी, भावे तुळशी दळ पाणी जोडा. दररोजचा नित्यनियम पाहिजे महाराज. त्याशिवाय सज्जन मुलं जन्माला येणार नाहीत. आत्ताच्या पोरांना किती पण 2-2 हाताने बोंबलून सांगा, पोरं ऐकतात का? कॉलेजला जातो म्हणून सांगून जाणार, तिकडंच दिवसभर फिरणार, संध्याकाळी कॉलेजचा वेळ झाला, कॉलेज सुटायचं की पोरं दप्तर घेऊन घरी आलं की ते नित्यनियम नाही, त्यांच्याकडे शिस्त नाही. आलं का दरवाजातूनच फेकून द्यायचं, मम्मी दप्तर उचलून ठेव. आहे की नाही? मेलेल्या मढ्याला मम्मी म्हणते, इथं जितपणीच मम्मी म्हणायची वेळ आली. किती अवघड गोष्ट. म्हणजे सगळं बदलत चाललंय महाराज. म्हणून छत्रपती शिवाजीराजांच्या आईला असे डोहाळे लागले, म्हणून छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले. मग त्यांनी काय केलं? माझी जाऊची पुण्याई कशी आली व फळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. आजादी जाऊची पुण्याई कशी आली व फळाला, आजादी जाऊची पुण्याई कशी आली व फळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा
जगद्गुरु तुकोबांची जन कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबांची त्याने तोरण बांधिले त्या तोरणा गडाला त्याने तोरण बांधिले त्या तोरणा गडाला ओ बापाचा बापे राजा शुभ जन्मला ओ बापाचा बापे राजा शुभ जन्मला ओ बापाचा बापे राजा शुभ जन्मला ओ बापाचा बापे राजा जन्मला छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय विठ्ठल विठ्ठल याच्यासाठी डोहाळे चांगले लागले पाहिजेत पुत्र व्हावा आईचा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा नाही तर पुत्र व्हावा आईचा गुंडा आणि रस्त्यावर दारू पिऊन आपल्या त्या आईबापाच्या पायावरती धोंडा जन्माला घालून उपयोग आहे का प्रत्येक आईबापाची इच्छा असते महाराज मी लेकरू जन्माला घातलंय मग कसं जन्माला आलं पाहिजे सात्विक जन्माला आलं पाहिजे आणि सात्विक जन्माला येण्यासाठी आपण काय केले पाहिजे डोहाळ्याच्या रूपाने त्याचे ते डोहाळे पुरवले पाहिजेत म्हणून आपण आईच्या उदरामध्ये असताना जगद्गुरु तुकोबाराई सांगतात मातेच्या उदर कोरी विष्टामूत्रांच्या दाथरी अधमुख नव मासवरी उकडी भार जठारागणे विष्टा लेप चहूकडे नाकी तोंडी कृमी किडे गर्भवासाचे कष्ट गाडे कोणा पुढे सांगेल हो म्हणून हे झालं गर्भामध्ये असतानाचं दुःख बरं जन्माला येताना का सुख आहे का महाराज जन्माला येताना अजिबात सुख नाही सांगू का हे मदल असं आपल्या बाळाला अगदी कळवळून सांगते कसं हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातिले रे कुर्मा कित्यकाचा साधा चर्म घातले रे कुर्मा कित्यकाचा साधा वर दुर्गंगे रे अमंगळ तिचा बांधा दुर्गंगे अमंगळ तिचा बांधा स्मरित हरिहारा शरण जाये गोविंदा हा पडिये ते मदनचा रे बाळा पडिये ते मदनचा रे बाळा नवमास कष्ट लासी 10व्याने प्रस्तुत झाले म्हणजे जन्माला येणं सुद्धा सुखाचं नाही आहे महाराज कारण जन्माला येताना त्या बाळाचं कर्म त्याला आडवं येत असतं आणि मग त्या बाळाला आणि त्या आईला असाध्य प्रकारच्या वेदना भोगाव्या लागतात आता पुढे जाऊन सांगते बालपण सुखाचं आहे का आपण अभंग म्हणतो ना महाराज लहानपण दे ग मुंगे साखर चारवा लहानपण दे ग देवा लहानपण दे ग देवा है की नाही लहानपण देवा दे रे कशासाठी लहानपणी काहीच टेन्शन नसतं की नाही आपणच म्हणतो खूप प्रपंचानं वैतागलो ना धावपळ झाली आपण म्हणतो अरे देवा नसलेला जन्म बरा तू म्हणून काय उपयोग आहे मिळाला हे तुझं भाग्य आहे मिळाला हे भाग्य आहे पण त्याचा उपयोग कसा करून घ्यावा हेच कळत नाही बरं काही काही लोकांना आपल्याला काही कळत नाही हे सुद्धा कळत नाही विठ्ठल विठ्ठल बालपण सुद्धा सुखाचं नाही बरं पुढे जाऊन सांगते तरुणपणात तर काय बाबा काय आयुष काय राहणं काय थाट माट आहे की नाही किती सुंदर सगळं एखाद्याच्या लग्नाला जर जायचं म्हटलं ना तर पाणी उडलेलं सुद्धा त्या ह्याच्यावरती कुडत्यावरती दिसणार नाही असे कपडे असतात आहे की नाही म्हणजे राहणीमान थाट माट किती सुंदर मग हे तरुणपण आहे मग तरुणपणामध्ये सुख आहे का हो महाराज अजिबात नाही
तरुणपणामध्ये जे भोग भोगायचे असतात ना, ते भोग तर तो भोगतच असतो, पण त्याच्यामध्ये तो गुरफटत जातो. याच्यामधून बाहेर कसं पडावं याचं ज्ञानच त्याला नसतं आणि म्हणून तो असाध्य प्रकारच्या वेदना भोगत असतो. मग सांगू का तुम्हाला, ह्या जर वेदना तुम्हाला भोगायच्या नसतील तर त्याच्यासाठी एकच कार्य करावं लागेल, भगवंतांना शरण जावं लागेल. मग भगवंताला शरण जाण्यासाठी काय करावं लागेल? त्याच्यासाठी संतांचे चरण धरावे लागतील, है की नाही? संतांना शरण गेल्याशिवाय आपल्याला भगवंत भेटणार संतावेन प्राप्ती नाही, संतावेन प्राप्ती नाही, संतावेन प्राप्ती नाही, संतावेन प्राप्ती नाही. ऐसे वेद देते ग्वाही, ऐसे वेद देते ग्वाही, संतावेन प्राप्ती नाही, संतावेन प्राप्ती नाही. ऐसे वेद तेरी ग्वाही, ऐसे वेद तेरी ग्वाही, तेरे साधती आहे. संतावेन प्राप्ती नाही, ऐसे वेद देते ग्वाही, ऐसे वेद देते ग्वाही, ऐसे वेद देते ग्वाही. संतावेन प्राप्ती नाही, ऐसे वेद तेरी ग्वाही, ऐसे वेद देते ग्वाही, ऐसे वेद देते ग्वाही. संतावेन प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही. मग देवापर्यंत जाण्याचा राजमार्ग एकच आहे, ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण. अरे दिलंयच देवानं शरीर त्याच्यासाठी, कशासाठी? माझं भजन करा, माझं नामचिंतन करा, आणि याच्यासाठीच तुम्हाला जन्माला घातले. पण हेच कळत नाही माणसांना, सांगावं लागतं. टाळी वाजवा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. देवे दिला देह भजन गोबटा, देवे दिला देह भजन गोबटा, देव दिला देह भजन गोबटा, देव दिला देह भजन गोबटा. ओ देवे दिला देह भजन गोबटा, तोय झाला भाटा बाधिकेचा बाधिकेचा बाधिकेचा. हो आणि देवे दिला देह भजन गोबटा, देवे दिला देह भजन गोबटा. देव दिला देह भजन गोबटा, देव दिला देह भजन गोबटा. दिलंय देवानं शरीर कशासाठी रे? भगवंताच्या नामचिंतनासाठी. आणि आपण काय करतो? संसार 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 आणि फक्त संसारच करत असतो, हो की नाही? मग देवाला जर विसरलं तर त्याच्या बदल्यात काय होतं महाराज माहिती आहे? विसरले तया थोर झाले हाने, विसरले तया तया थोर झाले हाने. विसरली दया थोर झाले हाने, विसरली दया थोर झाले हाने. पचतिला खाणे, पचतिला खाणे 84च्या विसरले तया थोर झाले हाने, विसरले तया तया थोर झाले हाने. काने चौरसुईच्या चौरसुईच्या विसरली दया थोर झाले हाने, विसरली दया थोर झाले हाने. हे जरी नाही कळालं तरी दुसरं येईल, हे जरी नाही कळालं. हे जरी नाही काढे तरी दुसरं येईल, हे जरी नाही काढे. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा.
बोलतो देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी कोणी बोलतो देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी कोणी बोलतो देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी कोणी बोलतो देखा पिंगळा माधवारी वर्तमान खोटे तुमचं वर्तमान खोटे वर्तमान खोटे लकितेचं बोलू आम्ही वर्तमान खोटे पिंगा गे बाई पिंगा गे बाई पिंगा पिंगा गे बाई पिंगा गे बाई पिंगा पिंगा गे बाई पिंगा गे बाई पिंगा अवघा 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 धांगड धिंगा गे 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 काळ्या रातीला चमकत होत तिच्या रूपाचं ऊन काळ्या रातीला चमकत होत तिच्या रूपाचं ऊन अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून अहो अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून त्या तरुणीला आई म्हणाला ओ त्या तरुणीला आई म्हणाला शिवबा तो शिलवान अहो शिवबा तो शिलवान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान 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 देवाला जर शरण नाही गेला त्याच्या अगोदर संतांच्या चरणावरती जर नाही गेला तर तुमच्या प्रपंचामध्ये काय काय होईल याची गणना करता येणार नाही. आपण सहज म्हणतो सांगू का तुम्हाला आता बापूंनी मला मगाशी सांगितलं की या आजींचं 25 जणांचं कुटुंब होतं 25 लोक होते यांच्या कुटुंबामध्ये आणि 25 लोकांचं कुटुंब म्हटल्यानंतर खायला तर लागणारच आहे की पण खायला कसं होतं आत्ताच्यासारखं नाही आदुलीवर काढून आणायचं आता आदुल्या पण कळतील का नाही कोण असतो अवघड आहे कुकरच्या डब्यानं माप असतं कुकरचा डबा एक ओतला की ते 1 किलो झालं हो की नाही मग आता ते आताचं माप आहे तसं ते आपलं काढायचे 4-5 डबे गिरणीत ओतायचे टाकलं बटन 10 मिनिटात तर भाकरी तयार पहिलं असं होतं काय महाराज सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बावितला गाऊ कौतुक तू ये रे बावितला ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बावितला ओव्या गाऊ कौतुक तू ये रे बावितला महिला मंडळ सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके जेवल्या नाहीत का काय जेवल्या नाहीत वाटतं आपली पार्टी पडायला मग काय उपयोग नाही 50% आरक्षण आपल्याला मिळून हो की नाही सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके गुरुजी तुम्हाला ऐकायला आलं त्या काय बोलल्या बसू का खाते ग फिरते बहुतुके ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला बाजूला तुम्ही काय कामाच्या नाहीत सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके मला वाटते आता काय उपयोग आहे मी इथं कीर्तन करते तुम्हाला म्हणायला सांगितले तुमच्यापेक्षा यांची संख्या कमी तरी पण यांचा आवाज किती खणखणीत येतोय काही उपयोग नाही बाप्पू आता कसं काय करायचंय
म्हणून पूर्वीच्या काळी सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की पूर्वीच्या काळी या आजीनं पहाटे 3-3 वाजता उठून जातेवरती दळणं दळून घरच्या सगळ्या लोकांना खाऊ घातले. आत्ताचे सुखदायक जीवन असताना सुद्धा बाया म्हणतात हा 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 मनका गेला, गुडघे गेले, खाली बसायला येत नाही, खुर्ची द्या. घरातून जर बाहेर कुठं गेली म्हातारी आणि घरी जर आली ना, घरात पाय दारात पाय की सुनेला आवाज यायचा, ए सुनबाई आण तांब्या भरून. मग तिने आणून द्यायचा. बसायला जर खुर्ची सोपे वगैरे असतील तर ठीक आहे, जर नसेल आणि नुसती सुनबाई जर ग्लास भरून घेऊन आली तर म्हातारे म्हणायचं तुझ्या काय डोक्यावर बसायचे काय, खुर्ची बिडची आणायचं कळत नाही का? का बसा येत नाही ना, मनका दुखतोय काम करून करून. म्हणजे ना दळण दळली, ना सरपण वाहिली, ना लोकांच्या रानात काबड कष्ट केलं, ना गायांच्या धारा काढल्या, ना पाटी पाटी शेण उचललं, है की नाही? मग तरी बी मनके का दुखतेत? याचं एकच कारण आहे, सांगू? न संताची सेवा, न भगवंताचं नामस्मरण, आणि महत्वाची जर सेवा कोणती असेल ती म्हणजे मायबापाची सेवा. महाराज ही तुमच्याच्याने होत नाही म्हणून हे गेले, आता माझं बी गेले, मला बी तसंच म्हणावं लागेल. विठ्ठल कुठं आलं होतं आपलं? हां, तरुणपणापर्यंत आलं होतं. तरुणपणापर्यंत ठीक झालं, नंतर म्हातारपणी. हां, तुम्हाला वाटत असेल बाबांनो की आता आम्ही खूप कष्ट केलं आहे का नाही बाबा? तुम्हाला वाटतं की नाही मी आता कष्ट केले, मग मला आता काय पाहिजे? बाळा जो जो रे बंगला बांधला लेकानं, त्याच्यामध्ये चोपाळा टांगलाय, तो कशासाठी? आपल्यालाच झोका द्यायला आहे की नाही? हो, आपल्याला वाटतं आता आपण काम करून करून थकलो, गुडघे गेले, मनके गेले, खूप कष्ट केलं, आपल्या मुलांनी आता आपल्याला जपावं, नवे नवे त्यांनी फक्त गोड बोलावं, एवढीच अपेक्षा असते हो आईबापाची. बाकीची काही अपेक्षा करत नाहीत ते तुमच्याकडून. त्यांच्या मुलाला भले भले 2 लाख रुपये पगार असू द्या, तरी पण बापानं नाही म्हणावं बाबा दादा मला पैसे देतोस का रे, असं नाही म्हणावं. का? मी जर पैसे मागितले चुकून आणि माझ्या पोरांना जर मला दिले तर त्याच्या प्रपंचामध्ये त्याला पुढे कमी. आई बाप सोडले तर कोणी कोणाचं नाही, कोणीच कोणाचं नाही. कवनाचं माय बाप, कवनाचं गणगोत, कवनाचं माय बाप, कवनाचं गणगोत. मृग जळवत जाईल लया, मृग जळवत जाईल लया, कवनाचं माया बाप, कवनाचं गणगोत, कवनाचं माया बाप, कवनाचं गणगोत. बहीण माझी, भाऊ माझा, मावशी माझी, मामा माझा, काका माझा, सगळे माझे, कुठपर्यंत माझे, माझं 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 माझं, आणि मायेचा माझा नाही रे, नाही कुणाचं को, नाही रे, नाही कुणाचं को, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. आ बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे, सगळे सोय रे. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सोय रे. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे, सगळे सोय रे. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेला मागे सगळे तुटतील, ओ मेला मागे सगळे तुटतील, उरतील धागे दोरे, उरतील धागे दोरे, उरतील
सगळ्या रोगाला उधाण येतं महाराज. खोबऱ्याच्या वाटीसारखं त्याचं तोंड होतं, नाक तोंड गळायला लागतं, दात पडलेले असतात समोरच्या तोंडावर, याचा थुका उडत असतो. आणि मग तो देवाला नमस्कार करतो, देवा हा कधीचा मरतोय रे एकदाचा. हो, एवढी बिकट अवस्था असताना सुद्धा किती अवघड आहे बघा. मग म्हातारपण सुखाचं आहे का? नाही महाराज. मरण, शेवटी मरण सुद्धा सुखाचं नाही. ज्या वेळेला आपल्याला 1000 विंचू चावतील, त्याच्या जेवढा वेदना होतील ना, त्याच्या हजारो पटीनं वेदना आपल्याला मरताना होत असतात. मग मला एकच सांगायचं, जन्माला येण्यामध्ये तीळ मात्र सुद्धा सुख आहे का? अजिबात नाही आहे. जन्माला येण्यामध्ये तीळ मात्र सुद्धा सुख नाही. सुख आहे पण ते शोधता येत नाही. सुख आहे कुठं? भगवंताजवळ आहे, संतांच्या जवळ आहे. संतांची संगत करा, तुमचा निर्णय कधीच चुकणार नाही. तुम्हाला दुःख कधीच भोगावं लागणार नाही. हो, म्हणून हा संसार करत असताना या संसारामध्ये आपण एवढं रममाण होतो, एवढं रममाण होतो की काही केले या संसाराचा मोह सुटत नाही. आणि संसार करायचं तर आपण सोडतच नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, गर्भामध्ये असतानाचं दुःख, जन्माला येतानाचं दुःख, बालपणीचं दुःख, तारुण्याचं दुःख, म्हातारपणी दुःख, मेल्यानंतर सुद्धा दुःखच दुःख. मग जन्माला येण्यामध्ये तीळ मात्र सुद्धा सुख नाही. सांगू का तुम्हाला, एवढ्या विवेचनावरून एकच लक्षात येईल महाराज, जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपल्याला सुखाची आशा सुटत नाही. आणि चौघाच्या खांद्यावर जाईपर्यंत सुख काही पदरात पडत आहे का? सुख नाहीये. सुख आहे भगवंताच्या चरणावरती. भगवंत पण अशाच माणसाला सुख देतो ज्यानं आईवडिलांची सेवा केली. काय केलंय भक्त पुंडलिकानं? काय केलं? भक्त पुंडलिक लहान होते, हळूहळू मोठे झाले. प्रत्येक आई बापाला वाटतं माझं लेकरू मोठं झाले, मग दोनाचे किती हात करावे? 4 हात करावे. 4 हात केले. पुंडलिकाची बायको घरामध्ये आली. घरामध्ये आल्यानंतर एक 4-2 महिने गेल्यानंतर भांडणाला सुरुवात झाली. भांडणाला सुरुवात झाल्यानंतर उगवल्याची मावळल्या, भांडणच भांडण. पुंडलिक रायांचे वडील एकदा मंदिरामध्ये पाया पडायला गेले होते. तोपर्यंत घरी पुंडलिकानं काय केलं? आई बायकोबरोबर भांडली. बायकोने एकाचं 2 सांगितलं, मग पुंडलिकानं काय केलं? आईच्या हाताला धरलं आणि घराबाहेर काढलं. ही वार्ता कुठं कळली पुंडलिक रायांच्या आई वडिलांना? मंदिरात कळाली. मंदिरामध्ये कळाल्यानंतर पुंडलिक रायांचे वडील घरी आले. पळत आल्यानंतर सगळा प्रकार पाहिला. बायकोला हाताला धरलं, घरामध्ये नेलं. कार्य म्हणले, पुंडलिका काय झालं? पुंडलिकानं काहीच बोलले नाहीत. पुंडलिक एवढं फक्त बापानं विचारलं. तोपर्यंत पुंडलिकानं पाठीमागं सरून ताडकन त्यांच्या तोंडात मारलं. एवढ्यासाठी लहानाचं मोठं केलं का रे? काही त्याच्यासाठी लागलं नाही का रे? काही कष्ट नाही भोगले आम्ही त्याच्यासाठी? यातना नाही भोगल्या? उगाचच लहानाचा मोठा झालास का? हो की नाही? भराभरा दोघांच्या हाताला धरलं, घराच्या बाहेर काढलं. म्हटलं तुम्ही तुमचं बघा, मी माझं जगतो. पुंडलिक रायांचे आई वडील निघून गेले अरण्यामध्ये. बऱ्याच कालावधीनंतर पुंडलिक रायांच्या बायकोला दिवस गेले. आता दिवस गेले म्हटल्यानंतर हाताखाली माणूस तर पाहिजे. मग आता पुंडलिक रायांच्या बायकोला मात्र आत्ता सासूची आठवण झाली. कधी? काम करायला आपल्याला एकटीलाच लागणार आहे, मग आपल्या कोणीतरी मदतीला पाहिजे. त्यावेळेला पुंडलिक रायांच्या बायकोला मात्र सासूची आठवण झाली. आता म्हणे तुमच्या आई बापाला घेऊन या. पुंडलिक राय गेले त्यांच्या शोधार्थ. तोपर्यंत पुंडलिक रायांच्या आई वडिलांची अवस्था इतकी बिकट झालेली होती महाराज, पुंडलिक रायांच्या वडिलांना दिसत नव्हतं, डोळे गेले होते. ते एका मंदिरामध्ये बसले होते दोघे जण. पुंडलिक राय सगळीकडे शोधून 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 आल्यानंतर त्या मंदिराच्या जवळ आले. पायरीवरती आपले आई वडील बसलेले पाहिल्यानंतर जवळ गेले. आई अशी हाक मारली. आई हाक मारल्यानंतर एवढ्या वर्षानं माझ्या लेकाचा आवाज माझ्या कानी पडला. काही त्या आईचं अंतःकरण दाटून आलं महाराज. ते शब्दामध्ये सांगण्यासारखं नाही. रडायला आलं पुंडलिक रायांच्या आई वडिलांना. अरे माझा पुंडलिक आला की काय? पुंडलिक राय आले.
आई वडिलांच्या पायाचं दर्शन घेतलं, पायावरती डोकं ठेवलं आणि बाबा आई तुम्ही घरी चला हो. बापानं सांगितलं हे बघ तू ज्या दिवशी आम्हाला हाताला धरून घराबाहेर काढलं, माझ्या तोंडात मारली, नवे नवे तुझ्या आईच्या केपटात लात मारली, त्या दिवशी तू आम्हाला मेला, आम्ही तुला मेलो. आता आमचं कसलं घर आणि कसलं दार काही विषय नाही, आमचा मुलगा नाही, आमचं फक्त भगवंत परमात्मा आमचा सांभाळ करणारे. आम्हाला घर नाही, दार नाही, मुलगा नाही, सून नाही, कोणीच नाही, मला काही घरी यायचं नाही. कोण म्हणतंय? पुंडलिकरायांचे वडील म्हणतायत. त्यावेळेला त्या आईनं सांगितलं अहो आपलंच लेकरू आहे हो, नका असं तोडून बोलू त्याला. कोण म्हणतीये? आई म्हणते. आई जिच्या अंतःकरणामध्ये अखंड मायेचा समुद्र वाहतो ती आई म्हणते नका तुम्ही बोलू त्याला. आता आलाय ना तो, कळालाय ना त्याला, चला ना मग आता घरी. नाही म्हटले नाही जायचं घरी, तुला जायचंय तर तू जाऊ शकतेस. पण नाही म्हटले तुम्हाला घेतल्याशिवाय मी कसं जाईल. आणि मग आईनं सांगितलं हे बघा म्हटले बाळ जरा आपला हा लहान असताना तुमच्या मांडीवरती यानं शी केली, माझ्या मांडीवरती शी केली, मग तुम्ही काय मांडी कापून काढली का हो. मग आता तुम्हाला बोलला असेल बोलू द्यात, मारला असेल मारू द्यात, हाताला धरून घराबाहेर काढला असेल काढू द्यात, पण मुलगा तर आपलाच आहे ना हो. त्याच्यासाठी किती दुःख सहन करायला लागलं तरी ती सोसायची ताकद कोणामध्ये आहे? आपल्यामध्येच आहे ना. असू द्या तो चुकलाय, त्यांनी वारंवार माफी मागितली, नवे नवे आता घरीच जायचे. पुंडलिकरायांच्या वडिलांनी सांगितले बघ म्हटले घरी मी जाणार नाही, त्याला इथंच राहावे लागेल. झोपडी बांधली, बायकोला सोडून दिलं. पुंडलिकरायांनी काय केलं? एका मांडीवरती बाप आणि एका मांडीवरती आई अशी सेवा पुंडलिकरायानं केली. आणि त्यांच्या सेवेची परीक्षा म्हणून जगाचा मालक तिथे आला. थोडक्यात सांगतेय मी. जगाचा मालक आला. जगाच्या मालकाला वाटलं आता याचं आई वडिलांवरती प्रेम किती आहे हे पाहावं. जगाच्या मालकाने काय केलं? भुंगा सोडला महाराज. भुंगा कुठे सोडला? मांडीमध्ये. तो भुंगा असा आहे किती जरी मोठं लाकूड असेल तरी तो पोखरून याकडे पासून त्याकडेतून बाहेर निघणारा त्याला म्हणतात भुंगा. असा तो भुंगा पुंडलिकाच्या मांडीमध्ये शिरला. शिरल्यानंतर पुंडलिकाची मांडी पोखरायला लागला. रक्त नळासारखं बदा 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 गळतंय महाराज. आता हलावं तर आई वडिलांची झोप मोड होईल, कारण वडिलांचे डोळे गेलेले होते. आणि कोणीतरी ऋषीमुनींनी एक लेप लावायला दिला होता. म्हणले हा लेप लावल्यानंतर त्यांना इतकी शांत झोप लागली पाहिजे, न जाणो त्यांची जर झोप मोड झाली तर त्यांना दृष्टी येणार नाही. हे त्या सद्गृहस्थांनी सांगितलं होतं. हे पुंडलिकरायांच्या लक्षात होतं. आता म्हटले जर मी मांडी हलवावी तर माझ्या आईवडिलांची झोप मोड होईल, आणि नवे नवे झोप जर मोड झाली तर माझ्या वडिलांना पुन्हा कधीच दिसणार नाही. याच्यासाठी मला काय करावं लागेल? शांत बसावं लागेल. तो भुंगा पोखरतोय 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 पोखरतोय, रक्त गळतच आहे. तो भुंगा पोखरतोच आहे, रक्त गळतच आहे. जगाचा मालकानं डोकं टेकले पुंडलिका समोर. जगाचा मालक आहे तो. एवढी भक्ती, एवढी श्रद्धा, एवढी माया, एवढं प्रेम आई वडिलांच्या बद्दल पुंडलिकाचं पाहिल्यानंतर जगाच्या मालकानं सांगितलं पुंडलिका मी तुझ्यासाठी इथे आलो होतो. आलोय तर खरा, पण तुझ्या झोपडीमध्ये मला उभं राहायला जागा नाही. पुंडलिकानं सांगितलं देवा हे बघ, एका मांडीवरती माझे वडील झोपलेत, एका मांडीवरती माझी आई झोपली आहे. त्यांची झोप पूर्ण होईपर्यंत मी उठून तुझ्याशी बोलू शकत नाही, नवे नवे तुझं दर्शन घेऊ शकत नाही. मग आता एक काम कर रे देवा, माझ्याजवळ वीट आहे, भरकन माग फेकली आणि देवा या विटेवरती तू उभा राहा. आणि म्हणून आज 28 युग झालं तरी ज्या पुंडलिकरायानं वीट फेकली त्याच पुंडलिकरायांनी फेकलेल्या विटेवरती जगाचा मालक 28 युग पूर्ण झाली तरी सुद्धा त्याच्यावरतीच उभा आहे. हे कशाचं आहे? आदर्श आहे महाराज. आई वडिलांच्या सेवेचं आहे. आई वडिलांची सेवा करा.
आई वडिलांची सेवा केल्यानंतर जो काही मेवा मिळणार आहे ना, तो आयुष्यभर तुम्हाला कोणापुढेही झुकावा लागणार नाही. एवढे आशीर्वाद तुमचे आई वडील तुम्हाला देतील महाराज. जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कुलदैवते आई आणि बाप. आई तर आमचे महाराज प्रमाण देतात पहा, सगळ्यात मोठी आई. किती मोठी? सबसे बड़े है माँ, सबसे बड़े सबसे बड़े माँ, पगले सबसे बड़े माँ, सबसे बड़े माँ, सबसे बड़े बढ़कर कोई नहीं है, माँ से हाँ माँ से बढ़कर माँ से बढ़कर सबसे बड़े हैं माँ, पगले सबसे बड़े हैं माँ, सबसे बड़े हैं माँ, पगले सबसे बड़े हैं माँ. तुकोबाराय सांगतात, देवा मला अशा बापाच्या पोटी जन्माला घातलंय, अशा आईच्या पोटी जन्माला घातलंय की मी किती जरी चुका केल्या, मी किती जरी पाप केलं तरी ते पाप माफ करण्याची ताकद कोणाच्या अंतकरणामध्ये आहे, तर ते माझ्या बापाच्या अंतकरणामध्ये आहे, ती माझ्या आईच्या अंतकरणामध्ये आहे. आणि म्हणून देवा तुझी चरण सेवा करण्याकरता मला जन्माला यायचंय. आणि जन्माला आल्यानंतर तुला प्राप्त करण्यामध्ये मला जो काही आनंद मिळतो, देवानं काही जगद्गुरु तुकोबारायांना काही सांगितलं की देवा तुझी सेवा करायची, हरिनाम कीर्तन गाता गाता
तुझी सेवा करायची, हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. मग तुझी सेवा, तुझं नामस्मरण करता करता मला संतांची पूजा करायची. आणि संतांची पूजा केल्यानंतर कुठेही मला भगवंत परमात्मा भेटला, नवे नवे संत जरी भेटले तरी त्यांच्या चरणावरती मला लोटांगण घालायचंय देवा, याच्यासाठी मला जन्माला घाल. मग एवढा आनंद प्राप्त केल्यानंतर किती आनंद आहे, किती आनंद आहे. मग हा आनंद मिळाल्यानंतर या आनंदाच्या भरामध्ये आम्ही जे कालक्रमण करू, त्या कालक्रमण करत असताना जो काही आनंद मिळणार आहे, त्या आनंदाच्या भरामध्ये आम्हाला सुखदुःखाची विचार करण्याची अजिबात इच्छा शिल्लक राहिली नाही देवा. का? कारण तुझं नामस्मरण करतोय म्हणून देवा. हा जो काही आनंद मिळालाय त्या आनंदाचा मला उपभोग घ्यायचा आहे. का? मी जन्माला आलोय भगवंत प्राप्तीकरिता. आणि हा आनंद घेत असताना कोणत्याही सुखदुःखाची विचार करण्याची इच्छा माझ्या मनामध्ये राहिली नाही. अभंगाचं तिसरं चरण. आनंद निर्भर असो बलते ताई, सुखदुःख नाही चाडा अम्मा. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा. विधी नाही केला तर तुम्हाला आयुष्यभर पितृदोष लागल्याशिवाय राहणार नाही. केला तर काही पुण्य मिळेलच असं काही नाही. नाही तर तुम्ही म्हणताल आम्ही विधी केला मग आता काय आम्ही पुण्याचं काम केलंय बाबा, आम्हाला काही आयुष्यामध्ये कमी नाही पडणार. पण तसं काही नसतं. केलाच तर चांगलंच आहे, पण नाही केलं तर पाप लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पतंतु पितरांच्या सेवेचं पतन होऊ नये म्हणून केला जाणारा हा विधी. मग मला सांगा, इथं या कैलासवासी रतनबाई माधवराव निंबाळकर या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणा दिनानिमित्त सुंदर असं आयोजित केलेलं भव्य दिव्य असा एक नामदिवसीय नामयज्ञ सोहळा. याच्यामध्ये काय काय केलंय? ज्ञानदान आहे, पिंडदान, आता ते ब्राह्मण लोकांनी केलंच असेल. ज्ञानदान आहे, पिंडदान आहे, अन्नदान आहे, आजच्या दिवशी वस्त्रदानही यायचे. याच्यापेक्षा मोठं दान आणखीन दुसरं काय पाहिजे? हे कोणाच्या नावानं चाललंय? मातेच्या पुण्यस्मरणानिमित्त चाललंय, हो की नाही? मातेच्या पुण्यस्मरणानिमित्त चाललंय. म्हणजे असं सांगायला काय हरकत नाही, इथं जर आपण नामयज्ञ करतोय, भगवंताचं नाम घेतोय, तर आईवरती पाहतीये. आपण इथं जर उदबत्ती लावतोय तर त्याचा सुगंध स्वर्गालोकी जातोय, हो की नाही? आपण इथे जर नमस्कार केला तर निश्चित तो पितृलोकापर्यंत पोहोचतोय. आता इथं केल्यानंतर इथंच आहे, जिथं गेल्यावर तिथलं आहे. पण करावाच, नाही केलं तर काय होईल नाही सांगू शकत. पण पिंडदान हा करावाच. त्यानिमित्त भव्य दिव्य सुंदर असं आयोजन त्यांच्या नातवांनी केलं. आम्हाला ज्यांचा फोन आला ते म्हणजे गणेश दादांच्या पाठीमागून ज्यांचा वडिलांसारखा आशीर्वाद माझ्या पाठीशी असतो, वडिलांसारखं सहकार्य, वडिलांसारखं मार्गदर्शन ज्यांचं नेहमी मला असतं, ते म्हणजे आमचे नाना असतील, आमचे बाप्पू असतील. या दोघांच्या कृपा आशीर्वादानं आज इथे या मातेच्या पुण्यस्मरणा दिनानिमित्त येण्याचा योग लाभला. हे माझं भाग्य आहे की नाही? विशेषतः आज या कार्यक्रमासाठी आवर्जून असणारे महाराष्ट्रातील उत्कृष्ट गायनाचार्य नामवंत प्रकाशजी कांबळे आणि बाकीचे सगळे गायकवृंद, टाळकरी वृंद, समस्त ग्रामस्थ रांजणगाव सांडस, या कार्यक्रमाच्या निमित्त आवर्जून उपस्थित असणारे गुरुवर्य, आमचे बंधू समान असणारे आमचे बराय सांगतात की ही मुक्ती आमच्या घरची काय आहे? दासी. मुक्ती म्हणजे घरी कामरी दास, मोक्ष घरी कामरी दास, मोक्ष घरी कामरी दास, मोक्ष घरी कामरी दास.
सांगो ऐसे तुक म्हणे हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन राम हरिनाम कीर्तन संताचे पूजन
संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे